नाव बोल करायचं. नाव बोल तुझं. नाव बोल पूर्ण. वार येतं का तुला? कुणाचं? मग घेऊन मग घेऊन असं बस. तू असं हो असं. हा. खिशातलं सगळं काढ. बस राहून दे. राहून दे. एकदम शांत बस, डोळे बंद कर. बरं तुम्ही कशाला? माझा व्यवस्थित चालत होता. हा. आता पैसा आलाय काय सर्व गरबात गुरु बनवलाय का कोणाला? हा कोणाला? माझं मग ते गुरु दाखवत नाही का काय? शिकवत नाही तुम्हाला? शिकवत नाही का काय? हयात नाहीये. अच्छा. कधी कधी समाधी घेतली? मग त्याच्यानंतर गुरु नाही बनवला? बघू गुरु नाही म्हणून त्रास होतोय तुला. गुरु नाहीये, गुरुचा हात नाहीये तुझ्या पाठीशी म्हणून तुला त्रास होतोय हे सर्व. डोळे बंद करून बस. मी बोलल्याशिवाय डोळे उघडू नको. ताट बस एकदम. मग ते यो मीरा ये बाबांना घेऊन ये. बाबा ये लवकर. बाबा माझ्या साई ये. ये साई ये. ये बरं साई ये. कुणाची अवकात आहे का तुला बांधण्याची? येऊ बरा.
तू दे ना शरीराला ताकद, तू दे, तू दे आणि तूच उभा राहा. करता धरता तर तू आहे ना. बाबा तो अंजान नाही, त्याला काहीच माहित नाही. तो बोलतो ना मागे उभा राहा, पण मी बोलतोय शरीरात ये शरीरात, कर प्रवेश. घे तुझं स्थान, घे पूर्ण घे. झाला ना मोकळा, झाला का मोकळा. कर पूर्ण मोकळा, कर पूर्ण शरीर मोकळं एकदम. याला कर सर्व शक्तीने या. लेकराबरोबर किती शक्ती आहे, सर्वांनी उभं राहा. लवकर द्या सर्वांनी हाजरी, लवकर द्या हाजरी, लवकर सर्वांनी द्या हाजरी. लाव जयकारा, लाव लवकर जयकारा लाव. लाव जयकारा. मागते कर सर्वांना मोकळं. तोड बंधन, सर्व सर्व बंधन तोड. पण सर्व बंधन खोल, सर्वांचं खोल, सर्व गाठी काप. सर्वांना उभं कर. चांगल्या शक्ती ठेव, चांगल्या शक्ती ठेव. सोडलेल्यांना बांधून टाक. बांध सर्वांना, सोडलेल्यांना बांध. चांगल्या शक्ती ठेव. बाबांना कोण कोण बाबांना.
खोल, कोण तिरायचा आहे तो? खोल. आदेश आहे, कर मोकळा. कर पूर्ण मोकळं कर. फाड त्याला. बाबा पाहिजे की मोकळे. शांत सर्वांनी. शांत. हो. शांत व्हा एकदम. एकदम शांत व्हा. करा शरीर थंड एकदम. एकदम शांत व्हा. उघड म्हटलं डोळे हळूहळू. आले सर्व. आले ना सर्व. भेटले ना. शरीर जड झालं. वाटतंय ना पहिल्यासारखं. मागते. गादी लावायचा का तू? हा गादी लावायचा. त्याला लोकांना नाही चांगलं काम करून दिलेलं. बाबू गुरु शिवाय हे सर्व करू नकोस. त्रास होईल ना तुला. आता लोकांना आता चांगला करून दिला. अचानक सर्व भावाने काय घाबरू नको राजा. सर्व शक्ती तुला मिळवून दिले. ठीक आहे. पण बाबू जोपर्यंत गुरु बनवत नाही कुणाला तोपर्यंत कुणाचंही काही भलं करायला जायचं नाही. कुणाला काहीच सांगायचं नाही. समजलं. जर तू लोकांचं कल्याण करायला गेलास तर तू स्वतःच खड्ड्यात पडशील. जोपर्यंत गुरु बनवत नाही कुणाला तोपर्यंत कुणाला काही सांगायचं नाही. कोणी किती त्रासात असून दे. ठीक आहे. ह्याच्या पुढे करायचंय का तुला असं सगळं? गादी सांभाळायची आहे. करशील नक्की. वय किती तुझं? करशील ना. चालेल का तुला? चालेल ना. ठीक आहे बेटा. एक काम कर. घरी जाऊन अरदास लाव. हा की माझा गुरु तुझ्या कुलदेवीला अरदास लाव आणि साईबाबांना अरदास लाव की माझा गुरु कोण आहे ना तो मला दृष्टांत दे. म्हण माझ्या गुरुचं मला दर्शन करवून दे असं बोलून अरदास लाव. मग तुझ्या स्वप्नात नाहीतर कसंही करून तुला गुरु दाखवणार. तुझी कुलदेवी येऊन तुला तुझा गुरु दाखवणार. ठीक आहे. जो गुरु दिसेल ना त्याच्याकडनं जाऊन गुरु धारण कर. जर हा दरबार दिसला तर मग इथे येऊन गुरु धारण कर. जर हा दरबार नाही दिसला दुसरं कोण दिसलं मग त्याची चौकशी कर आणि त्याच्याकडे जाऊन गुरु धारण कर. ठीक आहे. तुमच्या जवळ आले. दुसरीकडे तुमच्याकडे आले. बघ बाबू माझ्याकडे आलाय ठीक आहे. पण पहिला साईंना अरदास कर. साईंने तर इथेच पाठवलाय तुला. तरी पण जर तुला इथेच करायचं आहे तर नाव लिहून जा. आधार कार्डची झेरॉक्स आणि एक फोटो देऊन जा. तरी पण अरदास लावायचीच आहे. जोपर्यंत दरबार दिसत नाही तोपर्यंत गुरुधारण तुझं होणार नाही.
कारण तुला गादी लावायची, बरोबर ना? त्या हिशोबाने तुला अर्धास लावावीच लागणार आहे. त्याच्यात काय आता कुलदैवत आहे, कुलदैवत तो वाहन काम केलं. दिलंय आता तुला ते बोलून मी, ठीक आहे? बघायचं असेल ना तर घरी जा, दिवाबत्ती लाव. हा, आणि असा बसलास ना तर समोर एक कापूर जाळ. हा, आणि तुझ्या कुलदेवीला हाक मार. नाही तू उभं राहिलं ना तर मी तुझ्या डेंग्या घालून देईन. मी रोज बसतो. नेहमी बसते ते. पण उभं नाही राहत ना, नाही. आता उभं राहील. रोज आरती आणि रोज आरती करतो. फक्त बसायचं, हा, हात जोडायचे, एक कापूर लावायचा समोर, त्याच्या समोर बसायचं, मनापासून हाक मारायची. येऊन तुला ते दर्शन देऊन जाणार म्हणजे जाणार, 100% जाणार. पण हे सर्व फक्त घरातल्यांसमोरच करायचं, बाहेरच्यांसमोर नाही. जोपर्यंत तू गुरुधारण करत नाही तोपर्यंत हे सर्व करायचं नाही. आणि असं नाहीये की गुरुधारण केलं की तू ताबडतोब गादी लावायला सुरुवात झालास, ते पण नाही. पहिला तुझी परीक्षा होणार, तुला सर्व शिकवणार, आणि त्याच्यानंतर मग जर मला असं वाटलं की तू गादी लावण्या योग्य आहेस तरच तुला गादीचे आदेश मिळणार, नाहीतर नाही. नाही, घरचं कधीतरी बस बाकीचं नकोय. बाबू गादी लावण्याला खाऊ नाहीये. गादी तू लोकांचं पहिल्यापासून चांगलं बघितलं ला- बसेल. तू पहिल्यापासून बघत आलायस म्हणून मी तुला सांगतो, लावायचे आहे तर काही हरकत नाही, तू करू शकतोस. मग लागलं पैशाचं काम होतं. तुझ्याकडे कुत्रा होता का? हा? कुत्रा होता का तुमच्याकडे? नाही का? मग पाळीव कुत्रा असा गादीच्या त्याला बिस्किट बिस्किट द्यायचा का नाही? नाही. मग डोळे बंद कर. मग व्यक्त करू दिसले, बंद कर दे. बघू ते उभे राहिले की मला मोकळं नाही केलं म्हणून त्यांनी त्यांचा स्वान दाखवला. डोळे बंद कर. आदेश हो, या लवकर. या लवकर या. लेकराला पण दर्शन द्या, द्या दर्शन. तुमची हाजरी खोलली आहे, दाखवा लेकराला, दर्शन द्या त्याला, द्या दर्शन द्या. उभं राहा, वळून वळून. उघड, उघड डोळे. जा. भाषा भाषा भाषा. झाले मोकळे. हा, बोल. आणि काय विचार? त्यांनी ना कोणाला असे पैसे दिले 2 माणसांना 3 माणसांना, ते द्यायलाच तयार नाही. बाबू हे काय सांगतो, शरीर बांधलं गेलं ना
की तुम्ही यांना सतत खड्ड्यातच आज तरी कितीही पैसे चांगलं करा, कितीही काही करा, कोणाला 1 रुपया जरी दिला ना तरी तो तुमचा परत नाही येणार. समोरचा माणूस तुमच्या समोर 1,00,000 रुपये खर्च करेल, पण तुम्ही 1 रुपया मागितला ना, अरे माझा 1 रुपया द्या, तर तो मिळणार नाही. हे बघून शरीर बांधलं ना, पैसे मागितले ते देत गेले. काय करू माते सध्या करून चला. मुलं किती हो? तीन ठीक आहे. एक मुलगी आणि 2 मुलं. मुलीला त्रास आहे. तिचा त्रास कमी झाला. बघू घेऊन ये. किंवा रक्षाबंधनाला ईमेलमध्ये येऊ शकत नाही. तिला फक्त एकदाच एवढंच बोल फोनवर हा, की मी दरबारात गेले, हा, आपल्या दरबाराचं नाव सांग, हा. हा? आणि बोल तुला बोलवण्यात येईल. फक्त एवढं, बाकी काहीच बोलू नको. ती बरोबर येईल. ठीक आहे. आपल्या दरबाराचं नाव सांगायचं आणि बोलायचं की आम्ही गेलेलो तिथे त्यांनी ना तुला बोलवलं. बाकी पुढे काहीच नको सांग. बरोबर येणार. बघू खूप त्रास आहे ती. हो, त्रास आहे. एकदम बारीक झाली, पहिली सारखी नाही आहे राहील. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, मी करून देतो सगळं. नाव लिहून जा. मागते त्याच्या तो खडी साखर कोणाला दे. खडी साखर कोणाला चढवायची. चालू कर. पुन्हा दे. बंद केलीस का दे. पुन्हा दे. बंद नको. मुलाचं काम झालं काय मग सगळं करून दे. सगळे रस्ते खुलतील. काय घाबरू नको. दिवाबत्ती व्यवस्थित कर फक्त. बाकी काहीच करू नको. दिवाबत्ती मनापासून कर. जे तुझ्या बरोबर झालं गेलं ना सगळं विसरून जा. हे समज की माझ्याकडे आलायस ना, आता मी बघेन काय ते. बघ निस्वार्थ विश्वास ठेवलास ना तर सगळं करून दे. बाकी तुमचं मला काहीच नको. एक विश्वास पाहिजे आणि एक प्रेम पाहिजे, बस. बाकी मला वाटतं तुमचं काहीच नको. ठीक आहे. गुरुधारण करायचं असेल तर नाव लिहून जा.